वा चहाला चहा ऐ छत्री अरे दुकानात शिल्लक ठेवलास का नाही केवढा चहा घेऊन आलास असो असो छान 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 वा 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 घे 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 घ्या चिरंजीव चहा घ्या चहा घ्या चहा घ्या अरा रा 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 काय चवच नाही त्या चहाला कसं व्हायचं कसं करायचं आता ओ डॅडी अहो तुम्ही का डोक्यावर बसवताय बरं माझ्या आयान तुम्ही सरळ करू शकता का नाही त्यांना कमी करू लांबत राहतो आणि आम्ही बी लांबत राहतो तुम्हाला सांगतो या दोघी भांडायला लागल्या ना का आम्हाला काही सुचणच बंद होऊन जात आम्हाला तर भीती वाटायला लागली आता आमच्या बापाला बी 2 बायका होत्या त्यांनी आमच्या बापाचा जीव नकोसा केला होता आमच्या 2 आयांनी आमच्या बापाला इतका त्रास दिला का आम्हाला तर वाटतं त्या जाचानेच आमचा बाप लवकर खापला असा म्हणतो इतके दिवस यांना असं मुठीत ठेवलं होतं आम्ही आता आम्हाला भीती वाटायला लागली आमची व्यवस्था आमच्या बापासारखी होत्या काय डॅडी अहो तर तुम्हीच असं बोलायला लागल्यावर आम्ही काय करायचं काय करावं चहा आणलाय आणि मी असताना बाहेरनं कशाला आणलं चहा या पुढे काही लागलं तर मला सांगत जा होय. वा 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 चिरंजीव सुनबाई लयच संस्कारी आणि समजूतदार निघाल्या डॅडी अहो तेवढा होल्ड आहे आमचा हा हिच्यावर होल ठेवून काय उपयोग आहे त्या सूर्याचं काय करायचं ते बघा आता काय केलं त्यानं काही नाही केलं त्याच्या बहिणीनं अख्ख्या गावात नाव कमवलंय अहो पहिला नंबर आला तिचा राज्यस्तरासाठी निवड झाली हा तिकडं जर का तिला गोल्ड मेडल मिळालं तर संपूर्ण शिक्षणाचा खर्च तिचा कमी होणार आहे आणि मग गावात सगळ्या नाव कोणाचं सूर्याचंच की परीक्षक कोण आहे तपास करा पोरगी नंबरात नाही आली पाहिजे डॅडी अहो तिथं ओळख काढून काय फायदा इथं शाळा पण आपली जज पण आपली होती तरी नंबर आलाच की ते कसं काय आम्हीच विश्वस्त असताना आमच्या शाळेत हे घडलंच कसं शी काय मी तर कसं आलं आता ड्रेस बदलायला लागल नाही नको हातच बदलते हे काय मला तर लॉटरीच लागली मी हिला जरा असा त्रास होईल असं काहीतरी करायला बघत होतो पण ही तर आता आयुष्यात उठणार आहे आणि एवढी मोठी संधी मी तर नाही सोडू शकत हॅलो हे बघा पोरांना सांगा घाबरायचं काहीच कारण त्या चौकात आपल्या ग्रुपचा कट्टा झालाच पाहिजे बनवा 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 काय खर्च लागला तर तो पोरांवर करा पण बजेट सांभाळू हा ठेवतो नाही तर कपडे कोणी ठेवली बायको ए बायको कुठं मेली होतीस ग आणि ही कपडे काय करते तिथं अक्कल नाही का तेवढी डोक्यात काय कांदे बटाटे भरलेत का ग तुझ्या का भावाने शिकवलं नाही इस्त्रीचे कपडे कुठे ठेवायची ते आज कपडे जाळल्यात उद्या आमचं घर जाळशील हाय का नाही
अहो मी नाही ठेवले. इस्त्रीवाला आला तेव्हा मी नव्हते. कुठे गेली होतीस? तुला लग्न करून घरात आणली ती कशासाठी? झोपा काढायला आणली का मी? आणि तुझ्या त्या दळबद्री भावाच्या इथं जशी राहायचीस ना तसं इथं राहिलेलं मला अजिबात चालणार नाही. काय सांगून ठेवतोय मी. काय चाललंय सुनबाई? कशाला भावाचं नाव खराब करताय? जरा नीट वागत चला की. हे डॅडी, तिला असं नाही का, तिला आपल्या घरची शिस्त शिकवायलाच लागते. आणि ती पण ही अशी. शत्रू मला सांग मी तुला सावत्र आईसारखी वागवले का? अरे ह्या काय नाही माझ्यावर सावत्र आईचे लेबल लावायला लागल्या त्या. मला सांग शत्रू, मी कधी तुला सावत्र आईसारखं वागवलं ना? किती जीव लावते मी तुला. लोक अजून बी फसतात यार. तू अख्खांक पोरगा आहेस का माझा आहे अजून बी कळत नाही त्यासनी. अरे इथं माझं काय चाललंय, तुमचं काय चाललंय? सख्ख सावत्र. शत्रू अरे ही बघी माझ्या पोराला माझ्यापासून तोडायला चाललीये आणि मी काय गप्प बसू होय रे? अयो माझा पोरगा म्हणते त्या आणि माझा कोण आहे हो त्यो? बघितलं मालक, बघितलं कसं माझं 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 करते त्या. मालक बघा की कशी माझ्या पोराला माझ्या विरुद्ध भिजवायला लागली ही. हा माझा बी आहे त्यो. अरे मला एक कळत नाहीये, तुमचं एवढं पोरावरती प्रेम आलंय कसं आज? देवा, उचलून का घेत नाहीस तू? ह्या दोघींना म्हणतोय, नाहीतर माझा नंबर लावायचास. ओ डॅडी, यांचं काय ते करा बरं का, हे अति व्हायला लागले. मालक जो काही सोक्ष मोक्ष लावायचंय तो आजच लावून टाका. होय मालक, आज काय ते फैसला होणच जाऊन दे. तुम्ही आधी तुमचं रडगाणं बंद करा. का तुमचा लेख आणि तुम्ही बघा काय ते. आम्हाला लय काम आहे.